परिवाराचा हा आनंद द्विगुणित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले हरिभक्तीपरायण पांडुरंग बाबा भगत अर्थात सोळेगाव येथील या केणे परिवाराचा अतिशय स्नेही असलेले भगत परिवार, लोखंडे परिवार या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। डोंबिवलीवरून आलेले हरिभक्तीपरायण गुरुभाऊ म्हात्रे आणि म्हात्रे वहिनी यांचंही या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करा। ढोल ताशांच्या गजरामध्ये वाजत गाजत या ठिकाणी मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ नवरदेवांची मिरवणूक आलेली आहे। अर्थातच ही मिरवणूक येणार आणि माझ्या गळ्यामध्ये वरमाला घालणार। प्रियांका अगदी आतुरतेने पंकजची वाट पाहत असतानाच आपण सर्वजण आशीर्वाद रूपी संजीवकता देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। मंगल समयी मंगल गाणे मांगल्याचे सूर तराणे, मंगल समयी मंगल गाणे मांगल्याचे सूर तराणे। या विवाह सोहळ्याला लाभले लाख मोलाचे आपण पाहू। आपणा सर्वांची लाख मोलाची उपस्थिती आणि यातच प्रियांकाच्या मनातील याच भावनांचा आविष्कार सुंदरशा गीत रूपाने आपल्या समोर करत आहेत वासंतीताई भोईर। कृपया करून अंतरपाठ पासोटी स्टेजवर आणून द्यायची आहे। माईक चालू राहू दे, कंटिन्यू बंद करा।
आलेल्या सर्व पाहुण्यांचे हार्दिक स्वागत। कृपया मुलाचे मामा मुलाला लवकर स्टेजवरती घेऊन या, मुहूर्ताची वेळ होऊन गेलेली आहे। मुलाचे मामा थोडी घाई करा, मुलाला लवकर स्टेजवरती घेऊन या। तसंच मुलीचे मामा लक्ष ठेवा, एक मंगलाष्टक चालू असताना मुलीला स्टेजवरती घेऊन या। मुलाचे मामा थोडी घाई करा, वेळेचं भान ठेवा, मुहूर्ताची वेळ होऊन गेलेली आहे। शालू हिरवा पाजुनी मरवा वेणीत पेढी घाला, राजणी बाई येणार साजण माझा, राजणी बाई येणार साजण माझा। गोऱ्या भाळी चढवा जाळी नवरत्नांची माळा, राजणी बाई येणार साजण
साजन येणार आहे, अर्थात मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ आलेला आहे. परंतु पाहुणे इतर पाहुण्यांची गाडी येण्यासाठी 35-33 क्रमांकाची जी गाडी आहे त्या गाडीचे चालक मालक यांना विनंती आहे की कृपया त्या गाडीमुळे इतर सर्व गाड्या येण्यासाठी अडथळा तयार झालेला आहे. 35-33 या क्रमांकाची गाडी ज्यांची असेल त्यांना विनंती आहे की आपण कृपया ती बाजूला करावी. मंडळी, आयुष्यामध्ये जेव्हा सारं काही संपून जातं तीच सुरुवात असते नवीन काहीतरी घडण्याची. कलियुगाचं पर्व आहे, प्रत्येकालाच इथे गर्व आहे, मी आहे तर सर्व आहे. परंतु परोपकार करवेड्या, इथे कुणाचंच कुणा वाचून अडत नाही. शब्दातूनच सारं काही व्यक्त करता आलं असतं तर अश्रूंची गरजच लागली नसती. अश्रूतूनच साऱ्या भावना व्यक्त झाल्या असत्या तर हृदयाला किंमतच राहिली नसती. हृदयाच्या याच भावना व्यक्त करण्यासाठी पुन्हा एकदा गरज असते शब्दांची, आणि या शब्दातून गीत रूपानं आपल्या भावना, अर्थात श्रीकृष्ण विवाहाच्या वेळेला महदंबेने गायलेली धवळ, 5000 वर्षापूर्वीची हीच परंपरा अबाधित ठेवत वासंतीताई भोईर यांच्या आवाजातील विशिष्ट धवळ गीतांनी सर्व जनमानसामध्ये एक वेगळं आपलं स्थान तयार केलेल्या वासंतीताईंच्या आवाजातील गोड असं धवळ गीत पंकज आणि प्रियंका यांच्या या विवाहाच्या निमित्तानं. गोमोट्याचे झाडाखाली, गोमोट्याचे झाडाखाली सभा भरली पांडवांची, सभा भरली कौरवांची. द्रौपदी आणली सभेमध्ये, द्रौपदी आणली सभेमध्ये. म्हणाला चिंता द्रौपदी करी, म्हणाला चिंता द्रौपदी करी. एका जनाची होईन स्तुरी, एका जनाची होईन स्तुरी. राजवाडी पण मांडीला, राजवाडी पण मांडीला. मासावर तो टांगेला, मासावर तो टांगेला. मासा फिरते गरगरा, मासा फिरते गरगरा. निशाणा पाण्यात बघून धरावा, निशाणा पाण्यात बघून धरावा. फिरते माशाचा डोला फोडावा, फिरते माशाचा डोला फोडावा. जो कोणी डोला फोरील वीरू, जो कोणी डोला फोरील वीरू. त्याला द्रौपदी घालील हारू, त्याला द्रौपदी घालील हारू. भले भले येऊन गेले,
द्रौपदी ती उठून आली द्रौपदी ती उठून आली हार घातिला अर्जुनाला हार घातिला अर्जुनाला घोमोट्याचे झारा खाली गो
तब्बल 5000 वर्षापूर्वीची ही परंपरा धवळ गीतेच्या माध्यमातून या संपूर्ण लग्न समारंभाचं यथार्थ वर्णन करणार. असं म्हणतात, सायकल गेली आणि टॅक्सी आली, साडी गेली आणि मॅक्सी आली. सायकल गेली आणि टॅक्सी आली, साडी गेली आणि मॅक्सी आली, चुनी मागची भानच सरली आणि ओटा आला. काही दिवसांनी पायाखालची जमीनही जाईल, कारण बाजारात आता कोटा आला. परंतु या सर्व बदलामध्ये सुद्धा आपली संस्कृती, परंपरा, रूढी आई आई
सर्वांना एक विनंती आहे, स्टेजवरती येताना चप्पल बूट सर्वांनी खाली काढायचे आहेत. फक्त नवरदेवाच्या वरती येतील. थोडा आवाज आवाज हॅलो हॅलो फक्त नवरदेवाचे बूट वरती येतील. बाकी सर्वांना विनंती आहे त्यांनी आपले चप्पल बूट खाली काढायचे आहे. अगदी फोटोग्राफर यांना सुद्धा विनंती आहे. अंतरपाठ धरण्यासाठी दोन्हीकडील वरिष्ठ मंडळी स्टेजवरती या. हॅलो काका भेटजी काका भेटजी काका पडता पाऊले संत सज्जनांची शोभा वाढली या मंडपाची. अर्थात शुभाशीर्वाद देण्यासाठी पंकज आणि प्रियंका यांना दिलीप भाऊ केणे, भरत केणे, शरद केणे यांच्या निमंत्रणाला मान देऊन, रमेशजी बार्शी यांच्या निमंत्रणाला मान देऊन उपस्थित असलेल्या सर्वांचं केणे आणि बार्शी परिवाराच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी पंकज आणि प्रियंका यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वजण आपला अमूल्य वेळ अंतरपाठ धरण्यासाठी दोघे जण स्टेजवर चला. अंतरपाठ धरण्यासाठी दोघे जण स्टेजवर चला कृपया करून. काका 2 मिनिट. अर्थात आपणा सर्वांचे प्रतिनिधी या नात्यानं पंकज आणि प्रियंका यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आमने लोणाड परिसर भिवंडी या ठिकाणचे भूमिपुत्र आणि कथा कीर्तन
याच्या माध्यमातून साता समुद्रापलीकडे गेलेला आवाज भाषाप्रभू हरिभक्तीपरायण जगन्नाथजी महाराज पाटील स्वित्झर्लंड असेल, भूतान असेल, थायलंड असेल. काका मध्ये 2 मिनिट बोलू नका काका. हरिभक्तीपरायण भाषाप्रभू जगन्नाथजी महाराज पाटील यांना मी विनंती करतो महाराष्ट्रींना मी विनंती करतो की आपण 2 मिनिटांमध्ये आशीर्वाद द्यावे. काकांचाच माईक घ्या म्हणजे मध्ये ते बोलणार नाही. याला व्यवस्थित मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरिही. 1-2 मिनिटं शांत असू द्या. बस बस 1 मिनिट शांत राहा. सद्गुरू श्री नारायण महाराज श्री गोंदेकर यांच्या कृपाशीर्वादाने पुनीत आणि पुलकित झालेला हा केणे परिवार आणि या परिवाराच्या जीवनामध्ये आज अत्यंत आनंदाचा मांगल्याचा असा क्षण, ज्या गृहस्थाश्रमाला सर्व आश्रमाचा पालक मानला जातो, आपल्या सर्वांचा लाडका चिरंजीव पंकज आणि प्रियंका एकमेकाच्या सोबतीने या गृहस्थाश्रमामध्ये प्रविष्ट होत आहेत. धर्म अर्थ काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थांना प्राप्त करत असताना देव देश धर्म आणि समाज या जबाबदाऱ्यांचं शिवधनुष्य पेलण्याकरता ते या ठिकाणी संकल्पबद्ध होत आहेत. ज्याप्रमाणे वटपौर्णिमेला आपण काही अशोकाच्या झाडाची पूजा करत नाही तर वडाच्या झाडाची करतो, कारण अशोकाचं झाड स्वार्थाने वाढतं पण वड मात्र अनेकांना सावली देतो. तसा या दोघांचा संसार देव देश धर्म समाज या 4 करता उपयुक्त कल्याणकारी आणि म्हणूनच सार्थक ठरो. दिलीपदादा केणे हा केणे परिवार आणि बार्शी परिवार या सर्वांच्या प्रेमाने आपण जमलेले सर्वजण या दोघांचं जीवन विश्वकल्याणार्थ समर्पित हो अशी शुभ आकांक्षा व्यक्त करणारी ही भावना मी तुम्हा सर्वांचा प्रतिनिधी म्हणून व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. गुरुजी धन्यवाद. धन्यवाद महाराज. धन्यवाद महाराज. या ठिकाणी उपस्थित सर्व पाहुणे, आप्तेष्ट नातेवाईक, सर्व मित्रपरिवार, सर्व अग्री समाज बांधव, सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हा सर्वांच्या साक्षीने, तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने जी सौका प्रियंका चिरंजीव पंकज यांच्या विवाह सोहळ्याला सुरुवात करतो. नवरी मुलीचे मामा, आपण नवरी मुलीला पहिली मंगलाष्टक चालू असताना नवरी मुलीला स्टेजवर घेऊन यायची आहे. ओम शांती शांती शांती. मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान्न कोटी मोरेश्वरा तू घाल बोटी. यन्मंगलम महेंद्रस्य प्राप्ति देव समागमे ऋषिभिस्तु यमानस्य तत्ते भवतु मंगलम. शुभ मंगल सावधान. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदां बल्लाळो मुरुडौ विनायकमणौ चिंतामणि तेऊरा लेण्याद्री गिरिजात्मजौ सुवरदौ विघ्नेश्वरौ
ईश्वरा ओ ग्रामोरांजण संस्थित गणपती कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान. नवरी मुलीला घेऊन यायचंय. सरस्वती यमुना
ओठ दाटला मनी आठवल्या बालिशत आठवणी बालपणीचा खेळ संपला चालस तू नवघरी बोल बोबडे बोलत होती वडिलांच्या अंगणी श्री गणेशा गिरवी हात तुझा धरुणी
हाल उपस्थितीबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद। स्टेजवरील सर्व वराडी मंडळींना विनंती आहे की आपण कृपया स्टेज खाली करावा। यानंतर संकेत पगार यांच्या सुंदर अशा इव्हेंटचा आविष्कार यानंतर सादर होणार आहे, एक डान्स सादर होणार आहे, तेव्हा स्टेजवरील सर्वांना विनंती आहे की आपण कृपया स्टेज खाली करावा। स्टेजवरील सर्व वराडी मंडळी मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण स्टेज खाली करावा। वधूवरांना पुष्पहार अर्पण करताना एक सुंदर असं गीत नृत्य या ठिकाणी सादर होणार आहे, तेव्हा स्टेजवरील सर्वांना विनंती आहे की आपण कृपया स्टेज खाली करावा। स्टेजवरील सर्वांना नम्र विनंती आहे की आपण स्टेज खाली करावा। संकेत पगार यांच्या सुंदर अशा इव्हेंटचा आविष्कार यानंतर सादर होणार आहे। अर्थातच सुंदर अशा गीत नृत्याचा आविष्कार करत पंकज आणि प्रियांका एकमेकांना पुष्पहार अर्पण करणार आहेत, तेव्हा सर्वांना विनंती आहे की आपण स्टेज लगेचच खाली करावा। बार्शी परिवार आणि केणी परिवाराच्या वतीने आपणा सर्वांना उपस्थितीबद्दल मनापासून धन्यवाद। स्टेजवरील सर्व वराडी मंडळींना विनंती आहे की आपण एक सुंदर असं गीत नृत्य सादर करत पंकज आणि प्रियांका आपणा सर्वांच्या साक्षीने वरमाला वधूमाला एकमेकांना अर्पण करणार आहेत, तेव्हा आपण सर्वांनी स्टेज कृपया खाली करावा। सुंदर असं गीत नृत्य मनमोहक असा संकेत पगार यांच्या इव्हेंटचा आविष्कार यानंतर सादर होत आहे, कृपया स्टेज खाली करावा। सर्वांना विनंती आहे की कृपया आपण स्टेज खाली करावा। सुंदर असं गीत नृत्य अर्थात भारतीय मराठी परंपरेचा या ठिकाणी सुंदर असा नृत्याविष्कार सादर होत पंकज आणि प्रियंका यांना या ठिकाणी भरभरून अशा शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी आपणा सर्वांच्या साक्षीने गीत नृत्य या ठिकाणी सादर होत आहे। रमेशजी बार्शी यांच्या वतीने या ठिकाणी बार्शी परिवाराच्या वतीने उपस्थितांचं स्वागत आहे। त्याचप्रमाणे दिलीप भाऊ केणे, शरदजी केणे आणि भरतजी केणे या केणे बंधुराजांच्या वतीने सुद्धा आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। सुंदर अशा गीत नृत्याचा आविष्कार या अतिशय शाही थाटामध्ये संपन्न होत असलेल्या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं सादर होत आहे। पंकज आणि प्रियंका यांच्या या शाही विवाह सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी या कार्यक्रमाची रंगत आणि शोभा वाढवण्यासाठी संकेत पगार यांच्या सुंदर अशा इव्हेंटचा आविष्कार सादर होत आहे। या निमित्तानं सुंदर असं गीत नृत्य सादर करत संकेत पगार यांच्या इव्हेंट मधील हा सुंदर असा नृत्याविष्कार आणि फायरवर्क्सचा सुंदर असा आविष्कार रोषणाई
या निमित्तानं पंकज आणि प्रियांका यांच्या जीवनाची ही सुंदर अशी सुरुवात आपणा सर्वांच्या साक्षीने संपन्न होत आहे। आपणा सर्वांच्या उपस्थितीबद्दल केणे आणि बार्शी परिवाराच्या वतीनं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत आणि उपस्थितीबद्दल मनापासून धन्यवाद। असं म्हणतात तरुणपणी मनाने नाकारलेली बायको म्हातारपणी प्यारी वाटते, तिचा सहवास म्हणजे आळंदीची वारी वाटते। जेव्हा आपल्या वयाची 60 होते तेव्हा बायकोच आधाराची काठी होते। या आधाराची काठी शोधण्याचं समर्थ माध्यम म्हणजेच विवाह संस्कार। 16 संस्कारांपैकी अतिशय महत्त्वाचा संस्कार म्हणून भारतीय संस्कृती परंपरेमधील याच विवाहाच्या निमित्तानं आपणा सर्वांचं केणे आणि बार्शी परिवाराच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत। फटाक्यांची आतिषबाजी आणि सुंदर अशा या रोषणाईमध्ये लग्न म्हणजे समुद्राची अथांगता, आकाशाची विशालता, आंब्याच्या पानांची सुचकता, दिव्याची रोषणाई या मांगल्यमय अशा वातावरणामध्ये या ठिकाणी भिवंडीचे माजी आमदार आपणा सर्वांच्या हृदयातील एक नेतृत्व सन्माननीय रुपेश दादा म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालेले आहे। आदरणीय रुपेश दादा म्हात्रे यांचं या ठिकाणी केणे आणि बार्शी परिवाराच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत। आध्यात्मिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध प्रांतातील उपस्थित सर्व मान्यवरांचं, आप्तेष्ट मित्रमंडळी, अतिथीगण, स्वकीयांचं, जावई परिवार, मामा परिवार अर्थात अशोक भाऊ लोखंडे, सुनील भाऊ भगत या केणे परिवाराच्या जावई परिवाराचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। चिमुकल्यांचं, बाळ गोपाळांचं सुद्धा या दोन्ही परिवाराच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत। आपणा सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी रमेशजी मगर यांच्या संगीत संयोजनातून, बळीरामजी तरणे यांच्या ऑक्टोपॅड मधून आणि महेंद्रजी पारधी यांच्या तबला साथीवर युट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक रसिकापर्यंत पोहोचलेला आवाज म्हणजे वासंतीताई भोईर आणि संगीत विशारद भाग्यश्रीताई पष्टे आणि हरिभक्तीपरायण देवीदास महाराज केणे यांच्या गोड अशा गीतांचा आनंद आपण सर्वजण तब्बल 2 तास घेत आहोत।